ह्या रक्षाबंधनला आपण आपल्या लाडक्या भावांना स्वतःच्या हाताने बनलेली राखी बांधणार आहोत आणि म्हणूनच आपण खास मोत्यांनी बनवलेल्या राख्यांची नवनवीन डिझाईन्स घेऊन आलेलो आहोत या सिरीजमध्ये. रक्षाबंधन स्पेशल सिरीजमध्ये ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आपण बघत आहोत राखी मेकिंग आयडियाज पार्ट 7. आपण 3 डिझाईन्स बघणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या डिझाईन पासून. यासाठी आपण लोकरीचे 2 दोरे घेतलेले आहेत. दोन्ही दोऱ्यांची टोकं ग्लू लावून टोकदार केलेली. आपण सुरुवात केलेली आहे एका कॉमन मण्यापासून. 2 दोरे आपण एकाच मोत्यामधून अपोजिट डायरेक्शननी पास केले आणि त्यानंतर प्रत्येक दोऱ्यामध्ये एक एक मणी आपण ओवून घेतला आणि पुन्हा एक कॉमन मणी म्हणजे 2 दोरे एकाच मोत्यामधून अपोजिट डायरेक्शननी पास केले. आता ह्यानंतर दोन्ही दोऱ्यांमध्ये आपण 2-2 मोती ओवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एक कॉमन मनी आपण दोन्ही दोऱ्यांमधून पास करणार. म्हणजे एकाच मण्यातून 2 दोरे अशा प्रकारे अपोजिट डायरेक्शननी पास करणार. ग्लू लावलेली टोकं असल्यामुळे आपण इझिली 2 दोरे एका मण्यातून पास करू शकतोय. आता हा जो पॅटर्न तयार झालाय तो आपण रिपीट करणार आपल्याला जेवढी लांबी पाहिजे तिथपर्यंत. आणि त्यानंतर दोन्ही दोऱ्यांमधून एक एक मणी ओवून घेतला. शेवट आल्यावर आपण हे करतोय. आपल्याला जेवढी लांबी हवी तेवढी झाल्यावर आपण हे करतोय आणि असे एकेका दोऱ्यामध्ये एक एक मणी ओवून झाला की पुन्हा एक कॉमन मणी 2 दोरे अपोजिट डायरेक्शननी पास करून ओवून घेतला आणि त्यानंतर हे डिझाईन सिक्युअर करण्यासाठी एक गाठ मारली आणि पुन्हा ती गाठ सिक्युअर करण्यासाठी दोन्ही दोरे एकत्र पकडून एक गाठ मारली. आता हे आपलं झालं मोत्यांना सिक्युअर करणं. आता डोरी कशी तयार करतोय बघा. डोरी करण्यासाठी दोऱ्याच्या शेवटी आपण गाठ मारणार आहोत एक आणि आपण जी टोकं ग्लू लावून टोकदार केली ती कट केली की झाली आपली डोरी तयार. अशीच डोरी दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण करणार. म्हणजे दोन्ही बाजूंना आपली डोरी तयार होत आहे जी आपण राखी हाताला बांधण्यासाठी वापरणार आहोत. आणि टोकं जी आपण ग्लू लावून टोकदार केली ती आठवणीने कट करायची, कारण ती टोकं आपण फक्त आणि फक्त मोत्यांमधून धागा पास करण्यासाठी म्हणून केली होती तयार. तर ती कट केली की आपली डोरी तयार. आता ही झाली आपली बेसिक राखी, मोत्यांची राखी. अशी सुद्धा ही राखी सुंदरच दिसते, पण आपल्याला डेकोरेटिव्ह लुक द्यायचा आहे त्याला. म्हणून आपण काय केलं, आपला महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये जो आपण सुई धागा वापरला तो आपण राखीच्या एका टोकाला व्यवस्थित गाठ मारून जोडून घेतला आणि गाठ मारल्यावर सुई पुढच्या मोत्यातून पास केली म्हणजे आपली गाठ सिक्युअर राहते. आणि आता आपण घेतलेला आहे आपला रेड कलरचा क्रिस्टल बीड. तो आहे 3 mm साईजचा आणि ज्या डायरेक्शनने आपण सुई पहिल्या मोत्यामधून पास केली त्याच डायरेक्शननी रेड मोती असलेली सुई पुढच्या मोत्यातून पास केली आणि त्यानंतर आपण सुईमध्ये घेतले 2 निळ्या रंगाचे क्रिस्टल बीड. हे सुद्धा आपण घेतलेले आहेत 4 mm साईजचे आणि त्यानंतर सुई त्याच डायरेक्शननी पुढच्या मोत्यातून पास केली. आता हे जे पॅटर्न आहे ते आपण पूर्ण राखीभर रिपीट करणार आहोत. म्हणजे एक क्रिस्टल बीड रेड रंगाचा, त्यानंतर 2 निळे क्रिस्टल बीड. तर असं पॅटर्न तयार झालं की आता शेवटी गाठ मारायची आणि गाठ मारल्यानंतर धागा लगेच कट करायचा नाही, तर पुढच्या 2-3 मोत्यांमधून सुई पास करून मगच धागा कट करायचा. आणि हे आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या ओखास क्रिएशनवरील सिरीजमध्ये नेहमीच सांगत आलेलो आहे. तर त्या सिरीजची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणखीन हा जो सुई आणि धागा आपण वापरलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला नेहमी कमेंटमध्ये विचारणा होते, तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजे आपल्याला बघता येईल कोणता सुई धागा वापरलाय ते. आणि आपलं डिझाईन नंबर 1 तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर तयार झालेलं आहे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन वापरून. सुरुवात करूया डिझाईन नंबर 2 ची. त्याची सुरुवात सुद्धा आपण आपलं 5 mm साईजच्या मोत्यापासून केलेली. आपण एक मोती 2 दोऱ्यांमधून असा कॉमन पास करून घेतला. म्हणजे 2 दोरे एकाच मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी पास केलेले आहेत आणि त्यानंतर प्रत्येक दोऱ्यामध्ये आपण एक एक मोती गुंफून घेतला आणि पुन्हा एक कॉमन मोती आपण ओवतोय दोन्ही दोऱ्यांमधून. दोन्ही दोरे एकाच मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी पास करून. आता हे जे पॅटर्न आपण केलंय 1 to 1 हे आपण रिपीट करणार आपलं सेंटर येईपर्यंत. सेंटरला मात्र आपण एक षटकोन तयार करणार आहोत. म्हणून सेंटर आला की त्या ठिकाणी दोऱ्यामध्ये
प्रत्येक दोऱ्यामध्ये 2-2 मोती ओवून घेणार आणि मग एक कॉमन मोती ओवणार. तर असं आपला सेंटर आलेला आहे म्हणून प्रत्येक दोऱ्यात 2-2 मोती ओवून घेतले आणि मग कॉमन मोती ओवला की आपलं हे सेंटर आणि राखीची एक बाजू तयार झाली. तशीच दुसरी बाजू सुद्धा करणार सेंटरच्या अपोजिट डायरेक्शनला. आणि बघा आपली मोत्यांची राखी तयार झालेली आहे. फक्त मोत्यांची राखी सुद्धा छानच दिसते. आपल्याला जर अजून कलरफुल डेकोरेटिव्ह असा लुक हवाय तर आपण सुई ओवून घेणार दोऱ्यामध्ये आणि हा दोरा आपण जोडून घेणार आहोत आपल्या राखीच्या एका टोकाला. गाठ मारणार व्यवस्थित, सुई पुढच्या मोत्यातून पास केली आणि एक्स्ट्रा धागा कट केला. आणि आता आपल्याला जेही कॉम्बिनेशन हवंय त्या कलरचा बीड आपण सुईमध्ये घेणार. 4 mm साईजचे क्रिस्टल बीड वापरत आहोत आपण. आपण सुरुवातीला एक निळा क्रिस्टल बीड घेतला. सुई पुढच्या मोत्यामधून त्याच डायरेक्शननी पास केली आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे एक ऑरेंज रंगाचा क्रिस्टल बीड. सुई त्याच्या पुढच्या मोत्यामधून त्याच डायरेक्शननी पास केली आणि त्यानंतर रेड क्रिस्टल बीड. सगळे 4 mm साईजचे क्रिस्टल बीड घेतलेले आहेत आपण. आणि हे जे आता पॅटर्न आहे ते पॅटर्न आपण रिपीट करणार. कलर्सचं निळा, ऑरेंज आणि रेड असे क्रिस्टल बीड आपण सेंटरपर्यंत रिपीट करणार. आणि सेंटर आलं की सेंटरला मात्र आपल्याला थोडासा मोठा क्रिस्टल बीड हवा आहे. आपण सुईमध्ये घेतलेला आहे 10 mm साईजचा रेड कलरचा क्रिस्टल बीड आणि सुई पुढच्या मोत्यामधून त्याच डायरेक्शननी पास केली. आता हेच कलर कॉम्बिनेशन सेंटरच्या दुसऱ्या बाजूला रिपीट केलं की आपली कलरफुल राखी तयार झालेली दिसत आहे. शेवटी गाठ मारायची, सुई पुढच्या मोत्यातून पास करायची आणि एक्स्ट्रा धागा कट करायचा. आणि बघा कशी सुंदर कलरफुल राखी घरच्या घरी आपण तयार केलेली आहे. आपल्या भावांना नक्कीच आवडणार आहे ही राखी. हे आहे आपलं डिझाईन नंबर 2 आणि आता आपण सुरुवात केलेली आहे डिझाईन नंबर 3 ची. ह्यासाठी आपण लोकरीचे 2 धागे ज्यांची टोकं आपण ग्लू लावून टोकदार केलेली आहेत त्यांच्यामध्ये एक गोल्डन रंगाचा मणी ओवून घेतलेला आहे, कॉमन मणी. म्हणजे दोन्ही दोरे एकाच मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी पास करून आणि त्यानंतर दोन्ही दोऱ्यांमध्ये एक एक गोल्डन रंगाचा मणी ओवून घेतलेला आहे. आता हे जे सगळे मणी आहेत पांढरे आणि गोल्डन सगळे आपण 5 mm साईजचे घेतलेले आहेत. आणि असं पॅटर्न झालं की पुन्हा एक कॉमन मनी पांढऱ्या रंगाचा दोन्ही दोरे एकाच मोत्यातून पास करून ओवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर दोन्ही दोऱ्यांमध्ये आपण घेतलेले आहेत 3-3 पांढरे मोती आणि असे 3-3 पांढरे मोती दोन्ही दोऱ्यांमधून ओवून झाले की एक कॉमन पांढरा मणी आपण दोन्ही दोऱ्यातून ओवून घेतला. कसा तर 2 दोरे एकाच मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी पास करून. त्यानंतर दोन्ही दोऱ्यांमध्ये ओवत आहोत एक एक गोल्डन मनी आणि त्यानंतर एक कॉमन मनी जो की आपला गोल्डन मनी घेतलेला आहे. कॉमन मनी म्हणजे दोन्ही दोरे एका मण्यातून पास केले अपोजिट डायरेक्शननी आणि हे जे आहे ते झालेलं आहे आपलं सेंटर तयार. आता हे जे सेंटर आहे त्याच्या दोन्ही बाजूंना सारखंच डिझाईन आपण करणार आहोत. तर ते कोणतं? तर आपण 2 मणी घेतले गोल्डन रंगाचे, दोन्ही दोऱ्यांमध्ये ओवून घेतले आणि त्यानंतर एक कॉमन मनी घेतला गोल्डन, ज्यामध्ये दोन्ही दोरे आपण अपोजिट डायरेक्शननी पास केले की आपल्याला असा एक षटकोन दिसत आहे. आता आपण काय करणार? आता आपण दोन्ही दोऱ्यांमध्ये एक एक पांढरा मोती घेत आहोत. त्यानंतर पुन्हा एक व्हाईट मनी कॉमन आहे हा, म्हणजे दोन्ही दोरे एकाच पांढऱ्या मण्यातून आपण पास करणार अपोजिट डायरेक्शननी. आणि हे झालं राखीच्या एका बाजूचं डिझाईन. हेच डिझाईन आपण राखीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा रिपीट करणार आहोत. पण त्याआधी हे डिझाईन सिक्युअर करूया. म्हणजेच एक गाठ मारायची आणि त्यानंतर दोन्ही दोरे एकत्र पकडून दुसरी गाठ त्यावर मारायची. दोन्ही दोरे एकत्र करून टोकाला सुद्धा गाठ मारायची. टोकदार टोकं कट केली की आपली एका बाजूची डोरी आणि राखीचं डिझाईन तयार. तेच डिझाईन सेंटरच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा करायचं. डोरी तयार करण्यासाठी एक गाठ मारायची, पुन्हा त्यावर एक गाठ मारून आपलं मोत्यांचं डिझाईन सिक्युअर करायचं आणि डोरीच्या टोकाला एक गाठ मारायची आणि टोकदार टोकं कट केली की आपली राखी तयार झालेली आहे. आता हे राखीचं बेसिक डिझाईन आहे. गोल्डन अँड व्हाईट कॉम्बिनेशन छानच दिसत आहे.
आपल्याला कलर हवे आहेत ह्या राखीमध्ये सुद्धा, कारण आज आपण कलरफुल राख्या बघत आहोत. म्हणून आपण सुईमध्ये दोरा ओवून घेतला आणि आपला दोरा आपण गाठ मारून व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. तर आजची ही तिन्ही डिझाईन जर आपल्याला आत्तापर्यंत आवडली असतील, तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या उखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण घरच्या घरी बनवता येतील अशी दागिन्यांची आणि शिवणकामाची नवनवीन डिझाईन्स बघत असतो. तर आता आपण सुईमध्ये ओवून घेतलेला आहे निळा क्रिस्टल बीड 4 mm साईजचे वापरतोय आपण आणि त्यानंतर 8 mm साईजचा एक लाल रंगाचा क्रिस्टल बीड घेतलाय. त्यानंतर पुन्हा 4 mm साईजचा क्रिस्टल बीड आणि आता सेंटर आलेला आहे आपला पांढऱ्या रंगाचा आपला मोत्यांचा सेंटर आहे. त्यामध्ये आपण 12 mm साईजचा रेड रंगाचा क्रिस्टल बीड गुंफून घेत आहोत. आता दरवेळेस आपण सुई पुढच्या मोत्यातून त्याच डायरेक्शननी पास करत आहोत. आपण बघू शकता सेंटरच्या एका बाजूला जो कलर कॉम्बिनेशनचा पॅटर्न केलाय तेच कलर कॉम्बिनेशन आपण दुसऱ्या बाजूला रिपीट करत आहोत. आणि बघा आपलं डिझाईन नंबर 3 तयार झालेलं आहे. असं दिसणार आहे हातावर बांधल्यावर ते आणि अतिशय सुंदर असं कलर कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. आणि आज आपण तिन्हीही अतिशय कलरफुल अशा ह्या राख्या बघितल्या. डिझाईन आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा ओखास क्रिएशन. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.